तर नमस्कार मित्रांनो, मी सी शंतनू बागवे आणि अर्थातच मराठीत बोलायचा उद्दिष्ट हे की बरेचसे आपले क्लायंट्स आणि महाराष्ट्रातले चार्टर्ड अकाउंटंट्स, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, अर्थातच मला काही ठिकाणी इंग्लिशमध्ये इंग्रजीत बोलावं लागेल, पण मी नक्कीच प्रयत्न करेन की मराठीमध्ये मी स्पष्टपणे आणि चांगला संवाद साधू शकेन तुमच्याशी. तर बेसिकली महाराष्ट्रातले जे टॅक्स प्रॅक्टिशनर कन्सल्टंट्स जे आहेत आणि काही क्लायंट्स आहेत, काही न्यूजपेपर्सचे, वर्तमानपत्रांचे काही वाचक आहेत. तर मी बऱ्याचशा सेमिनार्समध्ये, ट्रेनिंग्समध्ये जेव्हा GST वरती बोलायचो किंवा कुठल्या दुसऱ्या टॅक्स रिलेटेड किंवा एखाद्या कराविषयी बोलायचो, तर बरेचसे आपले मराठी जे महाराष्ट्रातले माझे क्लायंट्स असतील, मित्रमंडळी असतील, तर त्या सगळ्यांनी नेहमी असं म्हटलं की अरे मराठीत का नाही. तर मला अर्थातच वाटलं की का नाही. तर म्हणून मी विचार केला की माझ्या टीमने आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण मराठीमध्ये काहीतरी सुरू करूया. GST रिलेटेड, टॅक्स रिलेटेड, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जे जे आपले चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, कर सल्लागार आहेत, टॅक्स प्रॅक्टिशनर्स आहेत, खूप साऱ्या टॅक्स असोसिएशन्सचे किंवा काही इंडस्ट्रीयल असोसिएशन्सचे मेंबर्स आहेत आणि अर्थातच आपले जे मराठी उद्योजक, ह्यांच्यासाठी मराठीमधून GST रिलेटेड आणि बाकीच्या टॅक्सेस रिलेटेड आपण काही संवाद साधू शकलो, तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी जर का आम्ही कन्वे करू शकलो, तर का नाही. सो यानुसार चला आपण आजची सुरुवात करूया. तर आज असं डिसाईड केलेलं की मी ॲज अ टॅक्स कन्सल्टंट, एक कर सल्लागार म्हणून, एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून बऱ्याचशा उद्योजकांना, एक छोट्या काही उद्योजकांना आणि खूप साऱ्या बिझनेसेसना आम्ही GST रिटर्न फायलिंगमध्ये वगैरे आपण ॲडवाईस करतो. तर जेव्हा सप्टेंबर महिन्याचं जे रिटर्न GSTचं फाईल करतो, तर ते रिटर्न फाईल करताना काही अशा गोष्टी आहेत की ज्याची आम्ही खूप काळजी घेतो. आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत ना, आपण GSTचं रिटर्न फाईल करताना अजिबात ह्याच्यावरती आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आपल्याला ह्याची खूप कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. सो मग आम्ही म्हटलं की का नाही, मी म्हटलं की चला आपण ही गोष्ट आपण सगळ्यांसोबत शेअर करू, सो दॅट प्रत्येक जण जे GST रिटर्न फाईल करतायत त्यांना ह्याचा फायदा होईल. सो आपण अगदी शॉर्टमध्ये, अगदी क्विकली हे डिस्कशन करूया. तर ह्याच्यात जे मी म्हणेन की एक टॉप 5 थिंग्स विच वी कांट अफोर्ड टू मिस, म्हणजे अशा काही 5 गोष्टी आहेत की ज्या आपण रिटर्न फाईल करताना GSTचे मिस नाही केल्या पाहिजेत, कारण की त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या गोष्टी का, आता म्हणजे तुम्ही म्हणाल की सप्टेंबर महिन्याचंच रिटर्न का, तसं तर प्रत्येक महिन्याचंच रिटर्न फार महत्त्वाचं असतं. मग सप्टेंबर महिन्याचं रिटर्न हा का म्हणतोय की आपण हे केलं पाहिजे. तर बेसिकली हे आपण का केलं पाहिजे ते आपण समजून घेऊ. तर का समजून घेतलं पाहिजे, तर तुम्ही GSTच्या वेगळे प्रोव्हिजन्स, जो GSTचा कायदा आहे, तर त्या कायद्यातील खूप साऱ्या प्रोव्हिजन्स आपण जर का बघितल्या, मग त्या तुम्ही सेक्शन 37 म्हणा, सेल रिलेटेड म्हणजे आउटवर्ड सप्लायज रिलेटेड, सेक्शन 34 म्हणा की क्रेडिट नोट, डेबिट नोटशी रिलेटेड, किंवा सेक्शन 16 सो इनपुट टॅक्स क्रेडिट, फारच कॉम्प्लेक्स विषय GSTचा म्हटलं जातं. तर या सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये कुठे ना कुठेतरी अशी एखादी प्रोव्हिजन आहे जी भाष्य करते टाइम लिमिट संदर्भात, की GST रिटर्न्स फाईल करताना आपल्याला जर का मागच्या आर्थिक वर्षातील एखादं ट्रान्झॅक्शन्स, एखादं इनव्हॉइस आपल्याला जर का ह्या वर्षीच्या, या आर्थिक वर्षातील GST रिटर्नमध्ये जर का ते रिपोर्ट करायचं असेल, तर प्रत्येक GSTची प्रोव्हिजन एक टाइम लिमिट देते की आपल्याला ह्या वेळेपर्यंतच तुम्ही मागच्या आर्थिक वर्षातील ट्रान्झॅक्शन रिपोर्ट करू शकता. तर त्याच्यामुळे प्रत्येक प्रोव्हिजनमध्ये मागच्या आर्थिक वर्षातील ट्रान्झॅक्शन रिलेटेड जर का नीट बघितलं बारकाईने, तर तुम्हाला असं जाणवेल की 90% ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यांनी टाइम लिमिट दिलेलं आहे की पुढच्या आर्थिक वर्षाचं जे सप्टेंबर महिन्याचं रिटर्न आहे तोपर्यंत तुम्ही ते चेंजेस करू शकता, तुम्ही त्या गोष्टींची काळजी घेऊ शकता. तर मग आता कुठल्या गोष्टी आहेत की ज्या सप्टेंबर मंथच्या रिटर्नमध्ये आपल्याला केल्या पाहिजेत. तर मी म्हटलं की आपल्या सिम्पलीसाठी मी एक काम केलं की मी जे आपण 5 गोष्टी बोलतोय महत्त्वाच्या, त्या मी 2 बकेट्समध्ये किंवा 2 भागांमध्ये विभागल्या. तर पहिला विभाग असा होता की आउटवर्ड सप्लाईज, की सेल रिलेटेड किंवा आपण जे इनव्हॉइसेस रेज करतो त्याच्याशी रिलेटेड काही काळजीपूर्वक गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे, ज्याच्याकडे
आणि दुसरं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपले परचेसेस आणि आपले खर्च त्याच्याशी रिलेटेड. आता सेल रिलेटेड काय बघायचं, तर तुम्ही आय थिंक तुमच्यापैकी बऱ्यापैकी चार्टर्ड अकाउंटंट्सनी किंवा टॅक्स प्रॅक्टिशनर्सनी किंवा उद्योजकांनी मागच्या 2-3 वर्षाचे जीएसटीचे अॅन्युअल रिटर्न म्हणजे जे वार्षिक रिटर्न जे जातं GSTR-9 आणि 9C ते फाईल केलं असेल. तर तुम्हाला रिअलाईज झालं असेल की जे कुठले रिटर्न्स GSTR-9 तुम्ही फाईल केले तर ते करताना तुमच्या ऑडिटरने किंवा तुमच्या टॅक्स कन्सल्टंटने किंवा तुम्ही इंटरनली जे रिटर्न फाईल करताना तुम्ही जीएसटी रिटर्न्स मधले जे टॅक्सेबल व्हॅल्यूज होत्या, जीएसटी रिटर्न्स मधले जे रिपोर्टेड ट्रान्झॅक्शन्स होते ते तुम्ही तुमच्या ऑडिटेड फिनान्शियल्स सोबत जे तुमचं ऑडिट झालेली P&L बॅलन्स शीट आहे त्याच्यासोबत तुम्ही रिकन्साईल केलं असेल. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जीएसटीचे अॅन्युअल रिटर्न फाईल करताना रिअलाईज केलं असेल की काही गोष्टी अशा होत्या की तुम्ही एकतर अमाऊंट्स मॅच होत नाही आहेत, ऑडिटेड P&L अकाउंटमध्ये जो सेल टर्नओव्हर आहे आणि जीएसटी रिटर्नमध्ये मागच्या आर्थिक वर्षाचा जो भरला आहे त्याच्यात काही डिफरन्सेस येत आहेत. तर लायबिलिटी जर का जास्त येत असेल तर तुम्ही काय केलं असेल की अॅन्युअल रिटर्न फाईल करताना ॲडिशनल लायबिलिटी भरली असेल किंवा लायबिलिटी कमी होत असेल तर तुमच्याकडे रिफंडचा ऑप्शन होता. तर बेसिकली ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही जीएसटीचे अॅन्युअल रिटर्न भरताना त्याची काळजी घेतली त्या गोष्टी तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये करता येतील. म्हणून पहिली गोष्ट काय करायची की आपण आपला जो सेल्स टर्नओव्हर आहे मागच्या आर्थिक वर्षाचा तो आपल्याला रिकन्साईल करायचा आहे. मागच्या आर्थिक वर्षात आपण जे जीएसटीचे रिटर्न्स फाईल केले, जे मागच्या फायनान्शियल इयरमध्ये रिटर्न्स फाईल केले त्याच्यासोबत रिकन्साईल करायचं आहे. जर का तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला काय होईल की आपल्याला रिअलाईज होईल की अरे काही इनव्हॉइसेस आहेत की जी मी दाखवायचे राहून गेले मागच्या वर्षात, किंवा काही इनव्हॉइसेस आहेत की अरे जे क्लेरिकल मिस्टेक्समुळे माझ्या स्टाफच्या किंवा माझ्या कन्सल्टंटकडून चुकीने एखादं इनव्हॉइस टाकायचं राहून गेलं, एखाद्या इनव्हॉइसमध्ये अमाऊंट चुकीची टाकली, किंवा अगदी म्हणायचं तर आपण एखाद्या आपल्या कस्टमरचा जीएसटी नंबरच चुकीचा टाकला किंवा जीएसटी नंबर टाकलाच नाही, B2B च्या ऐवजी मी B2C मध्ये दाखवलं. मग असे जे ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला आयडेंटिफाय होतील तर मागच्या आर्थिक वर्षातील अशा ट्रान्झॅक्शन्सना रेक्टिफाय करायची तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी जी आहे, जी संधी आहे तुमच्याकडे, ती म्हणजे सप्टेंबर महिन्याचं GSTR-1चं रिटर्न. सो सप्टेंबर महिन्याच्या GSTR-1च्या रिटर्नच्या ड्यू डेट पर्यंत तुम्ही मागच्या आर्थिक वर्षातील सेल्स ट्रान्झॅक्शन रिपोर्ट करू शकता. सो पहिली गोष्ट, मागच्या आर्थिक वर्षातील P&Lचं त्याच्यातला जो टर्नओव्हर आहे त्याचं जीएसटी रिटर्न सोबत रिकन्सिलेशन आणि काही गोष्टी तुम्हाला रेक्टिफाय करायच्या आहेत तर त्या तुम्ही या सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट करायची काय आहे की क्रेडिट नोट्स, की जीएसटी रिटर्न्समध्ये किंवा जीएसटीच्या दृष्टीने आपल्याला जीएसटी लायबिलिटी जेव्हा कमी करायची असते, म्हणजेच आपण सेल्स रिटर्न केलं, एखाद्यावरती इनव्हॉइस रेस करून आपल्याला नंतर काही त्या कस्टमर सोबत आपलं नेगोसिएशन झालं की अरे नाही बाबा, तू 5,000च्या ऐवजी मला 4,000च चार्ज करायला हवे होतेस, मी या वस्तूचे 1,000 रुपये कमी देणार तुला, असं आपलं ठरलेलं, म्हणून आपण ते इनव्हॉइस रिवाईज केलं. मग आपण रिवाईज करायला काय करतो, जीएसटीमध्ये आपल्याला क्रेडिट नोट इश्यू करायला लागते. सो बेसिकली क्रेडिट नोट्समध्ये होत आहे काय की आपली जीएसटी लायबिलिटी कमी होते. सो आपल्याला मागील आर्थिक वर्षात एखादी क्रेडिट नोट दाखवायची राहून गेली असेल तर आपल्याकडे ह्या सप्टेंबर महिन्याची जीएसटी रिटर्नची ड्यू डेट GSTR-1 एक संधी आहे की ते सर्व ट्रान्झॅक्शन्स आपण GSTR-1 मध्ये रिपोर्ट करू शकतो. सो हे करणं का गरजेचं आहे, कारण की ही गोष्ट जर का आपण आता नाही केली या सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नच्या ड्यू डेट पर्यंत आणि आपण ती आपल्याला रिअलाईज झालं की ऑक्टोबरमध्ये किंवा मागच्या आर्थिक वर्षाचे अॅन्युअल रिटर्न फाईल करताना आपल्याला ही गोष्ट रिअलाईज झाली, तर तेव्हा आपल्याला जीएसटीची लायबिलिटी अॅन्युअल रिटर्नमध्ये कमी नाही करता येत. आणि अगदी आपण लायबिलिटी कमी जरी केली होत असेल तर आपल्याला ती जी आपण ॲडिशनल जीएसटी लायबिलिटी पे केलेली आहे त्याचा रिफंड घेणं हाच एक ऑप्शन, हाच एक पर्याय राहतो. सो याच्यात होणार काय की आपल्याला क्रेडिट नोट्स न दाखवल्यामुळे जो जास्त जीएसटी आपण भरला आहे तो जीएसटी परत घेण्यासाठी आपल्याला रिफंड ॲप्लिकेशन फाईल करावं लागेल. वेअर ॲज जर का आपण सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये ते सर्व ट्रान्झॅक्शन्स दाखवले तर तो एक्सेस पेड जीएसटी आत्ताच ऍडजस्ट होऊन जाईल. म्हणजे तुम्ही कन्सिडर करा की आपला किती व्याप वाचेल, की नंतर रिफंड फाईल करा, त्याचे कन्सल्टंटला वेगळे फीज द्या, त्याच्यासाठी डिपार्टमेंट सोबत फॉलोअप करा, डिपार्टमेंटल ऑफिसरला आपली चूक समजावून सांगा. त्याच्यापेक्षा सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये ती सर्व रेक्टिफिकेशन्स होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट कुठली आहे तर सिंपल, मगाशी जसं म्हटलं
की आपण एखाद्याचं इनव्हॉइस रिपोर्ट करताना GSTR1 मध्ये काही चुका केल्या, अमाऊंट चुकीच्या टाकल्या, त्याचा पत्ता चुकवला म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय चुकीची टाकली, किंवा CGST SGSTच्या ऐवजी मी IGST चुकून चार्ज केलं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे जे रेक्टिफिकेशन्स आहेत ते आपण मागच्या आर्थिक वर्षातील जे इनव्हॉइसेस किंवा डेबिट क्रेडिट नोट्स आहेत ते अमेंडमेंट्स आपण सप्टेंबर महिन्याच्या GSTR1 मध्ये करू शकतो. सो ही झाली आपली तिसरी महत्वाची गोष्ट. सो सेल्स रिलेटेड आपल्याला काय करायचंय की सेल्सचं रिकन्सिलेशन करायचंय मागच्या आर्थिक वर्षातील ऑडिट रिपोर्ट सोबत किंवा इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जो आपण टर्नओव्हर फायनलाइज केलाय त्याच्यासोबत. दुसरी गोष्ट, कुठल्या क्रेडिट नोट्स मिस झाल्या आहेत का बघायच्या आहेत आपल्याला, ज्या रिपोर्ट करायच्या आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही अमेंडमेंट्स करायचे आहेत. तर ह्या 3 गोष्टी आउटवर्ड सप्लाय रिलेटेड आपल्या सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या मागच्या आर्थिक वर्षाशी रिलेटेड आहेत त्या करणं सप्टेंबर महिन्याची ड्यू डेट ही शेवटची तारीख असेल. सो म्हणून आपल्याला आउटवर्ड सप्लायमध्ये ह्या 3 गोष्टींची काळजी घ्यायची. आता आपण जाऊया इनपुट टॅक्स क्रेडिट्स रिलेटेड गोष्टी, म्हणजेच आपल्या खर्चांशी रिलेटेड गोष्टी. तर याच्यात सर्वात महत्वाचं आणि सिंपल काय आहे की GST प्रोव्हिजन्स म्हणतात की मागच्या आर्थिक वर्षातील एखादा ITC घ्यायचं तुमचं राहून गेलं असेल तर ते ITC तुम्ही पुढील आर्थिक वर्षाच्या म्हणजे ह्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या ड्यू डेट पर्यंतच घेऊ शकता. म्हणजेच काय की ह्या महिन्याच्या मागच्या आर्थिक वर्षातील एखादं मिस्ड ITC, एखादं परचेसचं इनव्हॉइस असेल किंवा एखादं खर्चाचं इनव्हॉइस असेल ज्याच्यावरती आपण GST पे केलाय बट मागच्या वर्षीचं रिटर्न फाईल करताना एकतर ते इनव्हॉइस माझ्या अकाउंटंटने बुक नाही केलं किंवा माझ्याकडून अकाउंटिंगमध्ये काही मिस्टेक झाल्यामुळे माझ्याकडून मिस झालं, दुर्लक्षित झालं, तर ती सर्व इनव्हॉइसेस जी आहेत त्याच्याशी रिलेटेड जो ITC आहे तो ITC, त्या ITCचा फायदा म्हणजेच अवेल करण्यासाठी आपल्याला ह्या आर्थिक वर्षातील सप्टेंबर महिन्याची ड्यू डेट म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा GSTR3B ही शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. म्हणूनच आपल्याला परचेसेसचं आणि मागील वर्षातील घेतलेला ITC ह्याचं रिकन्सिलेशन घेणं, ह्याचा ताळमेळ घालणं फार गरजेचं आहे सप्टेंबर महिन्याच्या ड्यू डेटच्या आधी. आणि ह्याच्यात आपल्याला जर का रिअलाइज झालं की मी एखादा ITC ज्याचा बेनिफिट मी मागच्या वर्षी घ्यायचं राहून गेलंय तर आपल्याला ते आत्ता घेणं गरजेचं आहे. आणि हे याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला जर का ही गोष्ट पुढच्या वर्षी, जसं आपण मगाशी म्हटलं की GST लायबिलिटीमध्ये एक्सेस पेमेंट असेल तर रिफंडचा ऑप्शन तरी आहे, पण ITC मध्ये जर का तुम्ही मागच्या आर्थिक वर्षाचा एखादा ITC मिस केला तर तुम्हाला तो ITC अॅन्युअल रिटर्न मध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या ड्यू डेट नंतर घेण्याची दुसरी संधी नाही. म्हणूनच ITC रिलेटेड रिकन्सिलेशन ही चौथी महत्वाची गोष्ट आहे. 5वी महत्वाची गोष्ट काय तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल रूल 36(4). ठीक आहे. आता रूल 36(4) प्रमाणे जोपर्यंत आपण जो ITC घ्यायचं, आपण जे ITC आपल्या बुक्समध्ये बुक केलेत किंवा आपण आपले खर्च किंवा आपले परचेसेस करताना जो GST आपण पे केलाय त्याचा फायदा आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा माझा सप्लायर किंवा माझा वेंडर त्याच्या GST रिटर्नमध्ये माझ्यावरती रेस केलेलं इनव्हॉइस रिपोर्ट करतो आणि ते माझ्या GSTR2A मध्ये दिसतं. आता असे काही ट्रान्झॅक्शन्स असतील, असे काही खर्च असतील की जे मागच्या आर्थिक वर्षात मी केले आहेत पण आत्तापर्यंत ते 2A मध्ये दिसत नसल्यामुळे माझ्या टॅक्स कन्सल्टंटने त्याचा ITCच नाही घेतलं किंवा माझ्या अकाउंटंटने त्याचा ITCच नाही घेतलं कारण की तो रूल 36(4) फॉलो करतोय. आता असे काही ट्रान्झॅक्शन असतील तर हा फार क्रिटिकल वेळ आहे. आपल्याला ह्या क्षणी त्या सर्व वेंडर्सना कॉल करायला लागेल, आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करायला लागेल की बाबा तू माझ्यावरती रेस केलेलं इनव्हॉइस तुझ्या GSTR1 मध्ये एकतर दाखवलं नाहीयेस किंवा तू काहीतरी चूक केली आहेस, एकतर माझा नंबर चुकीचा टाकलायस किंवा पुन्हा तू तिकडे काहीतरी दुसरा घोळ घातलायस. तर त्यालाही ते ट्रान्झॅक्शन रेक्टिफाय करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचं GSTR1 ही शेवटची संधी आहे. सो अर्थातच ही त्याची शेवटची संधी आणि आपल्याला जर का तो ITC रूल 36(4) प्रमाणे घ्यायचा असेल तर त्याच्याशी कम्युनिकेट करून त्याच्याकडून ते करवून घेणं ही पण आपली शेवटची संधी आहे. सो ह्या सगळ्याचा विचार करता ITC मध्ये 2A सोबत रिकन्सिलेशन करणं आणि 2A मध्ये जो ITC दिसत नाहीये तो चेक करून घेणं, एस्पेशली मागच्या आर्थिक वर्षातील जे इनव्हॉइसेस आहेत त्यांचा, हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. सो बेसिकली मित्रांनो ह्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत
ज्या मी असं समजतो की तुम्हाला तुमचे सप्टेंबर महिन्याचे जीएसटीचे रिटर्न फाईल करताना खूप उपयोगी ठरतील. मे बी तुम्ही ह्याला ॲज अ चेकलिस्ट तुमच्या टीमला, तुमच्या अकाउंटंटला देऊ शकता की बाबा सप्टेंबर महिन्याचं रिटर्न व्हायच्या आधी तू ह्या 5 गोष्टींची प्लीज काळजी घे. सो आय एम व्हेरी शुअर, म्हणजे मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल किंवा तुमच्या टीमला मदत करेल. आणि अर्थातच आपले जे महाराष्ट्रीयन बांधव आहेत आणि महाराष्ट्रातील कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट्स जे आहेत आणि उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी आपण मराठीत हा संवाद यापुढेही सुरू ठेवू. ही तर फक्त सुरुवात आहे. आणि जीएसटी रिलेटेडच नाही तर बाकीही काही गोष्टी मी असेन किंवा माझे जे काही बाकीचे टीम मेंबर्स असतील तर त्यांच्यामार्फत मराठीमध्ये जो काही संवाद तुमच्याशी साधता येईल आणि गोष्टी ज्या तुमच्याशी शेअर करता येतील त्या नक्कीच करत राहू. आणि त्याच्यासाठी प्लीज कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटतच राहू. धन्यवाद.